चाय पे चर्चा आणि सोबत तुमचे मित्र म्हणजे राहुल भाऊ. हॅलो. खरोखर स्तुत्य असा कार्यक्रम मुकुंद भाऊंनी हा घेतलेला आहे. बाहेरच्या माध्यमातून आम्ही सुद्धा अधूनमधून कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करतच असतो आणि परंतु एक बाहेर संस्था किंवा गव्हर्नमेंट, डॉक्टर भुयार साहेब किंवा अन्य कोणी एकानं प्रयत्न करून चालणार नाही. प्रत्येकानं जर असे स्वयंस्फूर्तीने जर कार्यक्रम घेतले, पशुपालकामध्ये बऱ्याच प्रकारची जागृती होते. आता मी बऱ्याचदा ट्रीटमेंटला जातो. ट्रीटमेंट करताना मला बोलल्याशिवाय करमत नाही, तर त्या माध्यमातून बरंचसं मार्गदर्शन मी करतो. परंतु पशुपालकांचा जो सर्वांगीण विकास आहे हा कोणी एकट्याच्या माध्यमातून होत नाही. त्याच्यामुळं हा जो कार्यक्रम घेतला, खरोखर काल मला वाटत होतं जागा कमी आहे, कसं होईन काय. मी काल इथं आलो होतो, म्हटलं जागा कुठं आहे काय, इकडे आपलं सडा सारून चालू होता. तर आज हा कार्यक्रमाचं चित्र पाहिल्यानंतर खूप मला असं म्हणजे आल्याबरोबर समाधान वाटलं. आणि नंतर मी बायफचं काम करतो हे सर्वांना माहीत आहे, परंतु बायफ ही कुठली कंपनी नाही. बायफ ही एक संस्था आहे आणि बायफ ही सेवाभावी संस्था आहे. बायफचा मार्केटिंगचा किंवा कशाचा काहीच उद्देश नाही. एक सेवाभावी संस्था असते. बायफला सेवाभावी असल्यामुळं फंड येतात. मागं आपला घरडा कंपनीचा फंड होता, त्याच्यामध्ये आपण सॉर्टेड सिमेंट हे 1250 रुपयापर्यंत जे शेतकऱ्यापर्यंत विदाऊट सबसिडी पोहोचत होतं, तर ते आपण 750 मध्ये लोकांना दिलं. आणि नंतर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे बायफमध्ये इनब्रीडिंग होते. आज असं झालं, कॉम्पिटिशन वाढली. बायफ हे इम्पोर्टेड सिमेंट सुरुवातीला वापरत नव्हतं. बायफची एक स्वतःची प्रोजेनी होती. 100% पर्यंत बायफने बुल मेंटेन केले, परंतु काळ बदलला. त्यांनी मेंटेन केलेले बुल कुठंतरी कॉम्पिटिशनमध्ये कमी पडत होते. त्याच्यामुळं त्यांनी एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या माध्यमातून इम्पोर्टेड सिमेंट हे त्यांच्याकडे तयार केलं. मग ते इम्पोर्टेड सिमेंट त्यांनी त्यांच्याकडे तयार केल्यावर सुरुवातला आम्रपाल, आकाशदीप, फार कमी वयाचे बुल आपण जर सर्च करायला गेलो तर आम्रपालचं नाव खूप मोठं आहे, परंतु पाहताना आपल्याला फोटो त्याचा छोटासाच दिसते, कारण त्याचं वय 2-2.5 वर्ष आहे. तो अजून पूर्ण डेव्हलपच झाला नाही. आणि लगेच त्यांनी आता नवीनमध्ये अबलक, अंजुमन, अपासो आणि अँड्री असे 4 बुल नवीन आणलेले आहे. तर त्या बुलचं आता जवळजवळ ते बुल आता आम्ही नवीन बोलावले आहे. कुठे इनब्रीडिंग होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. आणि खनखने साहेबां, आपलं देवानंद साहेबांचं, कारण देवानंद खनखने म्हणून आमची आहे त्याचंच नाव तोंडात होतं. तर देवानंद साहेबांनी जे मार्गदर्शन केलं आणि त्यांनी ह्या लेवलवर एवढं मोठं ज्ञान प्राप्त केलं, तर खरोखर त्यांच्या ह्या ज्ञानाला आपला सलाम आहे. आणि तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि छान माहिती दिली. प्रयत्न त्यांचा खरोखर चांगला आहे. आणि असंच मार्गदर्शन जर त्यांनी असे करत गेले तर स्वतःबरोबर पशुपालकांचाही विकास त्यांच्या माध्यमातून नक्कीच होईल. आणि काही प्रशांतदादाच्या अडचणी होत्या. प्रशांतदादा ह्या पशुपालन जगतातील खरोखर एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. कारण ते कधीही गाय 5 वेळा निघो, 6 वेळा निघो, कधीही त्यांनी कबा डॉक्टर साहेब कसं काय त्यांच्या म्हणण्यातून नाही. आणि आज त्यांची चर्चा करण्याची, प्रश्न विचारण्याची त्यांची एक आवड असते. आपल्याला असं वाटते का ते भाव आपल्याला कसे बोलून राहिले बाबा, पण ते सहज ते चर्चेच्या विषयातून ते तयार करते. त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्यात अजिबात वाईट वाटून देऊ नका. आणि खरोखर इथं जेवढेही पशुपालक आलेले आहे त्याचे खरोखर आम्ही इकडे बसलो आहे, तुम्ही तिकडे आहे, याचा अर्थ असा होत नाही की हे लहान आहे. बऱ्याच जणांचे बऱ्याच गोष्टी आपल्या फील्डमध्ये घेण्या गोष्टी आहेत. सर्वजण या कार्यक्रमाला आले, पाहुणे मंडळी आली. प्रत्येक जणाचं शेड्यूल हे खूप मोठं आहे.
याच्यामध्ये फुरसती कोणीच नाही. तर त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो.